हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी प्रथम भाषा या विषयाचे 15 MCQ बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, भाषा शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहेत? तर पाहूया मित्रांनो. व्याकरण पाठांतर हे तर होऊ शकत नाही मित्रांनो. केवळ लेखन हे पण होऊ शकत नाही. आणि तिसरं आहे संवाद कौशल्य विकास. हे होऊ शकतो मित्रांनो. आणि चौथा आहे परीक्षा उत्तीर्ण होणे. हे बिलकुल होऊ शकत नाही मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, संवाद कौशल्य विकास. आणि त्याचं कारण असं आहे मित्रांनो, भाषा ही संवादाचे साधन आहे आणि भाषा शिक्षणाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या 4 कौशल्यात सक्षम करणे हा आहे. फक्त व्याकरण पाठांतर किंवा परीक्षा उत्तीर्ण होणे हे दुय्यम उद्दिष्ट आहे मित्रांनो. तर भाषा शिक्षणाचा मुख्य उद्दिष्ट मित्रांनो संवाद कौशल्य विकास हे आहे. पुढचा प्रश्न आहे, बालक सर्वप्रथम कोणते भाषा कौशल्य आत्मसात करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे लेखन, 2 आहे वाचन, 3 आहे ऐकणे आणि 4 आहे व्याकरण. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऐकणे. म्हणजेच मित्रांनो, भाषा शिक्षणाची नैसर्गिक क्रमवारी अशी आहे: सर्वप्रथम ऐकणे, त्यानंतर बोलणे, त्यानंतर वाचणे आणि त्यानंतर लिहिणे. म्हणजेच मित्रांनो, बालकापासूनच जन्मापासूनच ऐकण्याद्वारे भाषा शिकतो. तर बालकाची भाषा शिकण्याची जी क्रमवारी आहे मित्रांनो, तर ती ऐकण्यापासून सुरुवात होते. म्हणूनच बालक सर्वप्रथम ऐकणे हे भाषा कौशल्य आत्मसात करतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मातृभाषेतून शिक्षण देण्याचा मुख्य फायदा कोणता? तर मित्रांनो, बालकाला मातृभाषेतून शिक्षण देण्याचा मुख्य फायदा कोणता आहे? तर पाठ्यपुस्तक सोपे होते हे तर नाही मित्रांनो. शिक्षकाला सोपे जाते हे पण नाही. तिसरा आहे संकल्पना स्पष्ट होतात, हे होऊ शकतो मित्रांनो. आणि त्यानंतर चौथा आहे परीक्षा सोपी जाते, हे तर बिलकुल होऊ शकत नाही मित्रांनो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो संकल्पना स्पष्ट होतात. मातृभाषेतून शिक्षण देण्याचा मुख्य फायदा हा आहे की बालकाच्या संकल्पना स्पष्ट होतात. आणि त्याचं कारण आहे मित्रांनो, मातृभाषेतून शिक्षण दिल्यास बालक आधीपासून परिचित असलेल्या भाषेचा विचार करतो. त्यामुळे नवीन संकल्पना लवकर आणि खोलवर समजतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भाषा अध्यापनात संपूर्ण भाषा पद्धत म्हणजे काय? भाषा अध्यापनामध्ये संपूर्ण भाषा पद्धत म्हणजे काय? तर फक्त व्याकरण शिकवणे नाही मित्रांनो. शब्दसंग्रह पाठ करणे नाही. पाठ करण्यावर तर मित्रांनो हे तर लगेच होऊ शकत नाही. तिसरं आहे भाषा एकत्रित स्वरूपात शिकवणे, हे होऊ शकतो मित्रांनो. आणि चौथं पाहूया डी, वाक्यरचना शिकवणे. तर हे पण नाही मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, भाषा एकत्रित स्वरूपात शिकवणे. आणि त्याचं कारण आहे मित्रांनो, संपूर्ण भाषा पद्धतीत ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे हे सर्व कौशल्य एकत्र शिकवली जातात, हे बरोबर आहे मित्रांनो. आणि भाषा तुकड्यात नव्हे तर अर्थपूर्ण संदर्भात शिकवली जाते. म्हणून मित्रांनो, भाषा एकत्रित स्वरूपात शिकवणे हेच भाषा अध्यापनात संपूर्ण भाषा पद्धत म्हणजेच भाषा एकत्रित स्वरूपात शिकवणे होय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी कोणती कृती योग्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे नियम पाठांतर, 2 आहे मोठ्याने वाचन, 3 आहे व्याकरण सराव आणि 4 आहे निबंध पाठांतर. तर मित्रांनो, नियम पाठांतर हे नाही आहे. मोठ्याने वाचन हे या प्रश्नाचं उत्तर
होऊ शकतो मित्रांनो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी. आणि त्याचं कारण आहे मोठ्याने वाचन केल्याने उच्चार, प्रवाह आणि आत्मविश्वास म्हणजेच बालकाचा उच्चार, प्रवाह आणि आत्मविश्वास आणि आकलन या सर्व गोष्टी विकसित होतात. म्हणून मित्रांनो वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी मोठ्याने वाचन ही कृती योग्य आहे. प्रश्न 6वा आहे शब्दसंग्रह वाढवण्यासाठी कोणती पद्धत प्रभावी आहे? तर मित्रांनो यामध्ये शब्दकोश पाठ करणे, वाचन व संभाषण, ऑप्शन क्रमांक 3 आहे नियम लेखन आणि 4 आहे व्याकरण परीक्षा. तर मित्रांनो व्याकरण परीक्षा हे याचं उत्तर होऊ शकत नाही. नियम लेखन हे पण नाही होऊ शकतो मित्रांनो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बी वाचन व संभाषण. कारण की मित्रांनो नियमित वाचन व संभाषणामुळे शब्द नैसर्गिकरित्या लक्षात राहतात आणि योग्य संदर्भात वापरले जातात. म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बी आहे वाचन व संभाषण. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी वाचन व संभाषण ही पद्धत प्रभावी आहे. पुढचा प्रश्न आहे भाषा शिकवताना चूक करणे म्हणजे काय? एक अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर भाषा शिकवताना चूक करणे म्हणजे अपयश हे आहे का? नाही. गैरशिस्त हे पण नाही. शिक्षणाचा भाग हे बरोबर आहे मित्रांनो. म्हणजेच भाषा शिकताना चूक करणे हा शिक्षणाचा भाग आहे. आणि दंडनीय कृती हे तर होऊच शकत नाही मित्रांनो. त्याचं कारण पण आपण खाली दिलेलं आहे. भाषा शिकताना चुका होणे स्वाभाविक आहे. चुका म्हणजे सुधारण्याची संधी असते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शिक्षणाचा भाग. भाषा शिकताना चूक करणे म्हणजे शिक्षणाचा भाग होय. पुढचा प्रश्न आहे संवादात्मक पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? तर नियम पाठांतर, बोलण्याची संधी देणे, तिसरा आहे लेखन सराव आणि चौथा आहे परीक्षा तयारी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बोलण्याची संधी देणे. संवादात्मक पद्धतीचा मुख्य उद्देशच आहे मित्रांनो. संवाद म्हणजे बोलणे किंवा संवाद करणे, चर्चा करणे हे होतं मित्रांनो. आणि त्याचं कारण पण आहे की संवादात्मक पद्धतीत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे म्हणजेच बोलणे, उत्तर देणे आणि चर्चा करणे यावर भर दिला जातो. म्हणूनच मित्रांनो संवादात्मक पद्धतीचा मुख्य उद्देश बोलण्याची संधी देणे होय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कविता शिकवताना शिक्षकाने काय करावे? कविता शिकवताना शिक्षकाने काय करावे? तर मित्रांनो शिक्षकाने अर्थ न सांगणे, त्यानंतर आहे पाठांतरावर भर देणे, त्यानंतर आहे भावार्थ वाचन आणि तिसरा आहे फक्त प्रश्न उत्तरे. तर मित्रांनो कविता शिकवताना अर्थ न सांगणे हे चुकीचं आहे. पाठांतरावर भर देणे हे पण चुकीचं आहे कारण की कविता शिकवतोय. त्यानंतर मित्रांनो भावार्थ वाचन हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भावार्थ वाचन. आणि फक्त प्रश्न उत्तरे हे पण नाही आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे भावार्थ वाचन. कारण की कविता समजण्यासाठी भाव, कल्पना व आशय स्पष्ट करणे आवश्यक असते. म्हणूनच मित्रांनो शिक्षकाने कविता शिकवताना भावार्थ वाचन करावे. पुढचा प्रश्न आहे भाषा अध्यापनात TLMचा उपयोग का करतात? भाषा अध्यापनामध्ये TLMचा उपयोग का करतात? तर वेळ घालवण्यासाठी करतात का, किंवा वर्ग सजवण्यासाठी करतात का, किंवा शिक्षण रंजक करण्यासाठी करतात का, किंवा परीक्षासाठी करतात का? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शिक्षण रंजक करण्यासाठी. कारण की मित्रांनो चित्रे, कार्ड्स, कथा, चार्ट यामुळे भाषा शिकणे सोपे व मनोरंजक होते. म्हणूनच भाषा अध्यापनात TLMचा उपयोग शिक्षण रंजक करण्यासाठी करतात. पुढचा प्रश्न आहे लेखन कौशल्य सुधारण्यासाठी काय उपयुक्त आहे?
तर लेखन कौशल्य सुधारण्यासाठी मित्रांनो निबंध पाठ करणे. तर मित्रांनो पाठ करणे हे बिलकुल चुकीचं आहे. सतत लेखन सराव. त्यानंतर आहे ऑप्शन क्रमांक सी नियम पाठांतर आणि त्यानंतर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रश्न उत्तरे. तर मित्रांनो हे पण याचं उत्तर होऊ शकत नाही. तर पाठ करणे तर आहे नाही मित्रांनो. त्यानंतर सतत लेखन सराव हे या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतो मित्रांनो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी. कारण की मित्रांनो लेखन कौशल्य हे सरावानेच विकसित होते. म्हणून सतत लेखनाचा सराव करणे हे लेखन कौशल्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न आहे भाषा शिक्षणात मूल्यमापनाचा हेतू काय आहे? भाषा शिक्षणामध्ये मूल्यमापनाचा हेतू काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे शिक्षा देणे. बिलकुल होऊ शकत नाही मित्रांनो. 2 आहे भीती निर्माण करणे. हे पण होऊ शकत नाही. 3 आहे प्रगती तपासणे. हे पॉझिटिव्ह उत्तर आहे मित्रांनो. हे होऊ शकतं. चौथं पण आपण तपासून घेऊया. आणि चौथा आहे अपयश ठरवणे. तर हे पण नाही मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रगती तपासणे. म्हणजेच मित्रांनो कारण असं आहे की मूल्यमापन हे सुधारण्यासाठी असते आणि शिक्षा देण्यासाठी नव्हे. म्हणूनच मित्रांनो प्रगती तपासणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे मित्रांनो बहुभाषिक वर्गात शिक्षकाने काय करावे? तर एकच भाषा वापरावी का? विद्यार्थ्यांना थांबवावे का? सर्व भाषांचा आदर करावा का? आणि शिक्षा द्यायची का? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्व भाषांचा शिक्षकाने आदर करावा. कारण की बहुभाषिकता ही विद्यार्थ्यांची ताकद आहे आणि अडथळा नाही आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे कथाकथन पद्धतीचा फायदा कोणता? कथाकथन पद्धतीचा फायदा कोणता? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आहे वेळ जातो. 2 आहे स्मरणशक्ती वाढते. 3 आहे शिस्त बिघडते आणि 4 आहे अभ्यास कमी होतो. तर मित्रांनो अभ्यास बिलकुल कमी होत नाही आणि शिस्त पण बिघडत नाही आणि मित्रांनो वेळ पण जात नाही. म्हणून हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्मरणशक्ती वाढते. कारण की कथा ऐकताना विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती वाढते. हे झालं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर. आणि मित्रांनो आता आपला शेवटचा प्रश्न आहे भाषा शिक्षकांची भूमिका कोणती? भाषा शिक्षकांची भूमिका कोणती? तर फक्त माहिती देणारा नाही, शिस्तपालक नाही, 3 मार्गदर्शक आणि 4 आहे परीक्षक. तर मित्रांनो भाषा शिक्षक हा परीक्षक पण नसतो, शिस्तपालक पण नसतो, माहिती देणारा पण नसतो आणि राहिलं मित्रांनो मार्गदर्शक. तर भाषा शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक असते. कारण की मित्रांनो आधुनिक शिक्षणात शिक्षक हा मार्गदर्शक असतो जो विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रवृत्त करतो. म्हणूनच मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मार्गदर्शक. तर मित्रांनो आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.